हॅलो मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जीके मध्ये। त्यापूर्वी आपण वैदिक संस्कृती म्हणजे काय, वैदिक कालखंडाची सुरुवात इसवी सन पूर्व 1500 ते 1000 मध्ये झाली। वैदिक कालखंडातील आर्यांचे मूळ ठिकाण कुठे होते? आर्य भारतात कुठून ते कुठपर्यंत पसरलेले आहेत। दशराज्ञ युद्ध बद्दलची माहिती घेतलेली आहे आणि दशराज्ञ युद्ध म्हणजे काय, वैदिक संस्कृतीमधील राजकीय जीवन कशी होती, ऋग्वेदातील चार असलेल्या चार संस्था म्हणजे सभा, समिती, विधाता, गण ह्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे। ऋग्वेदातील सामाजिक स्थितीबद्दल माहिती घेतलेली आहे आणि ऋग्वेदात म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांबद्दल माहिती घेतलेली आहे, म्हणजे कशा प्रकारे समाजाची रचना होती। ऋग्वेदातील स्त्रियांची स्थिती कशी होती, आज आपण हे पाहणार आहोत। समाज, ऋग्वेदातील समाज हे पुरुष प्रधान असला तरी स्त्रियांची स्थिती खूप चांगली होती, कारण स्त्रियांची समाजात मान सन्मान होते। ऋग्वेदात समाजात पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केलेली आढळतात। ऋग्वेदात पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केलेले आढळतात, पण पुत्री प्राप्तीसाठी प्रार्थना केलेली आढळत नाही। ऋग्वेदात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता। मुलींचा उपनयन संस्कार होत होते। उपनयन संस्कार म्हणजे एकूण 16 संस्कार आहेत, म्हणजे लग्न संस्कार, मुंज संस्कार, अशाच प्रकारे एकूण 16 संस्कार धार्मिक संस्कार आहेत। त्यापैकी उपनयन संस्कार हा मुलांवरतीही केला जात होता आणि मुलींवरतीही केला जाता। म्हणजे ब्राह्मणांचे द्विज जन्म झाले असे म्हणतात, कारण की ब्राह्मणांचा एक म्हणजे आईच्या उदरातून जन्म होते, दुसरा म्हणजे मुंजेच्या वेळेस त्यांचा दुसरा जन्म होता, म्हणून त्यांना द्विज असे म्हणतात। तशाच प्रकारे मुलींचा पण उपनयन संस्कार केला जात होता, मुंज केला जात होता। मुंज हा संस्कार मुलींवरही केला जात होता। पतीसोबत धार्मिक विधीत त्या भाग घेत होते व अग्नीला पीक, गहू, तांदूळ, आहुती देखील अर्पण करत होत्या। म्हणजे त्या कालखंडात धार्मिक विधीत पतीसोबत त्या स्त्रिया भाग घेऊ शकत होत्या। आहुतीमध्ये कडधान्य, गहू, तांदूळ अशा प्रकारे जे काही धान्य त्या कालखंडात उपस्थित होते ते धान्य अग्नीमध्ये आहुती देत होते। बालविवाह व सती प्रथा, पडदा पद्धत अस्तित्वात नव्हती। म्हणजे त्या कालखंडात बालविवाह नव्हती, सती प्रथा नव्हती, पडदा पद्धत नव्हती, इत्यादी नव्हती। पतीच्या मृत्यूनंतर पत्नी दुसरा विवाह करू शकत होती। नियोग याशिवाय समाजात बहुपतित्व पद्धती प्रचलित होत्या। म्हणजे त्यावेळेस लग्न संस्थांमध्ये म्हणजे स्वयंवर हा लग्न पद्धत होती आणि स्वयंवर लग्न पद्धतीमध्ये मुलींनी बहुपतित्व हा पद्धत पण प्रचलित होता। विश्ववरा, अपाला, घोषा, लोपमुद्रा या विदूषणी वेदातील अनेक ऋचा रचलेल्या आहेत। म्हणजे त्या कालीन जे काही महत्वाच्या स्त्रिया होत्या तेही ऋचा रचलेल्या आहेत। म्हणजे स्त्रियांना इतके विशेष स्थान होते त्या कालखंडात, ते ऋचा म्हणजे काही ग्रंथही रचल्या जाऊ शकत होत्या। त्या ऋचा रचलेले काही स्त्रिया म्हणजे विश्ववरा, अपाला, घोषा, लोपामुद्रा व विदूषणी असे त्यांचे नाव आहेत। त्या काळातील वेदातील अनेक ऋचा रचलेल्या हे स्त्रिया आहेत। अविवाहित राहणाऱ्या कन्येस अमाजू म्हणत होते। पतीच्या मृत्यूनंतर पतीच्या भावासोबत लग्न करायचे त्याला निकाय म्हणायचे।